नमस्कार मित्रांनो, मी गौतम मावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे धंदा. आता धंदा म्हणजे तुमच्या लक्षातच येईल की पोट पाणी आपलं भरण्यासाठी, आपला चरितार्थ चालवण्यासाठी सर्वसामान्य माणूस जो कोणी असेल, मग ते कोणती असेल, काही नोकरी करत असेल, काही व्यापार करत असेल, काही छोट्या मोठा स्टॉल लावत असेल, जे काही असेल त्याला आपण धंदा असं म्हणतो. व्यवसाय, साध्या भाषेत जर बोलायचं झालं तर व्यवसाय. परंतु मित्रांनो, तुमच्या मनामध्ये आलं असेल की मग आज धंदा हा शब्द का वापरतोय. पण काही वेळेस आपल्याला हा उपरोधिक म्हणूनही शब्द वापरावा लागतो. कारण व्यवसाय म्हटलं की त्याच्यामध्ये खरेदी विक्री आली, देणं घेणं आलं, आणि मग जो माणूस हा व्यवसाय करतो त्याला अपेक्षा असते की त्यातून आपल्याला प्रॉफिट मिळाला पाहिजे. म्हणजे घेतलेली वस्तू आपल्याला थोडं जास्त भावाने विकून त्यामधून जास्तीत जास्त प्रॉफिट कसा मिळेल. परंतु काही लोकांचं असं म्हणणं असतं की कमीत कमी प्रॉफिट मिळवायचा पण बिझनेस वाढवायचा. परंतु काही मंडळींची अपेक्षा अशी असते की आलेल्या संधीचा वापर करायचा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पैसा कसा ओढता येईल किंवा कसा ओरबडता येईल हे जर बघितलं तर मग अशा मानसिकतेला किंवा अशा युक्तीला आपण धंदा करतो असं म्हटलं जातं किंवा त्याला म्हणतोय आपण. आणि मी आज असं का म्हणतोय तर मित्रांनो, ही घटना आहे 2017ला संसदेमध्ये एक बिल पारित करण्यात आलं आणि ते बिल होतं इलेक्ट्रोड बॉन्डचं. आता हे इलेक्ट्रोड बॉन्डचं बिल पारित करण्यात आलं 29 जानेवारी 2018ला. त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं लोकांना की हे जे आपण बनवतोय हा देशामध्ये असलेला काळा पैसा आपल्याला बाहेर काढायचा आहे. त्याच्यावर तो लपवलेला पैसा लोकांकडून बाहेर काढून त्याचा उपयोग देशासाठी करायचा आहे. म्हणजे ते काळं धन आहे ते बाहेर काढायचं आहे. म्हणून हे इलेक्ट्रोड बॉन्डची संकल्पना मांडली. आणि मग इलेक्ट्रोड बॉन्डची संकल्पना, इलेक्ट्रोड बॉन्ड कोण घेऊ शकतं तर राजकीय पक्ष. ज्या मागच्या इलेक्शनमध्ये ज्या राजकीय पक्षांना 1% मतं मिळाली ते हे घेऊ शकतात. ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे ते घेऊ शकतात. आणि हे इलेक्ट्रोड बॉन्डची किंमत काय तर तो 1000चा आहे, 10,000चा आहे, 10 लाखाचा आहे, 1 कोटीचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्याची किंमत. आणि ते बॉन्ड SBIच्या ज्या शाखा आहेत, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये ते बॉन्ड उपलब्ध करण्यात येतात. 15 दिवस त्यांची मुदत ठेवली जाते किंवा जी काही मुदत असेल, महिना 15 दिवस, ती सरकारच्या मनावर आहे. आणि मग याच्यामध्ये काय केलं जातं तर हे बॉन्ड निर्माण कोणी केले, SBIने केले. ते ज्या माणसांनी विकत घ्यायचे आपल्या कुवतीप्रमाणे आणि ते बॉन्ड घेतल्यानंतर ज्या पक्षाला द्यायचे, म्हणजे आता मला समजा वाटलं की एखाद्या माणसाला वाटलं मला एखाद्या पक्षाला 10,000 रुपयाची देणगी द्यायची, तर ती देणगी म्हणजे काळं धन. भारतीय जनता पार्टीच्या मानसिकतेमधला हा संकल्पना की ते असे पैसे दिले ते काळं धन, त्याचा हिशेब लागत नाही. आणि हिशेब लावायचा असेल तर ते SBIकडे त्यांनी ते बॉन्ड विकत घ्यायचे. म्हणजे पैसे बँकेला द्यायचे आणि तो बॉन्ड घ्यायचा आणि तो बॉन्ड आपल्या पाहिजे त्या पक्षाला, कोणत्याही पक्षाला द्या, तो त्यांना द्यायचा. मग ते काय करणार, परत तो बॉन्ड परत बँकेमध्ये देणार आणि ते कॅश करून घेणार. ही अशी संकल्पना मांडली. आणि यामुळं आपल्याला काळं धन कोणत्या पक्षाला किती जाते हे कळेल अशी अगदी स्वच्छ सुंदर संकल्पना लोकांसमोर मांडली. परंतु मित्रांनो, जोपर्यंत सर्वसामान्य माणूस असतो तो काही जास्त विचार करत नाही. पण जे काही चोर असतात, डाकू असतात, डकेती असतात, यांच्या मात्र डोक्यामध्ये काळे विचार असतात. आणि मग ते जास्तीत जास्त आपल्याला कसा पैसा मिळेल, जास्तीत जास्त धन आपल्याला कसं उरबाडता येईल आणि लोकांच्या विश्वासाचा कसा गळा कापता येईल किंवा विश्वासघात कसा करता येईल आणि गोडी गुलामीत कसा पैसा काढता येईल, हे भारतीय जनता पार्टीच्या असलेल्या लोकांच्या सुपीक डोक्यातून संकल्पना आली. परंतु ही जी संकल्पना होती, या संकल्पनेमध्ये कसा काळा बाजार चाललाय किंवा कसं गोड बंगाल चाललंय हे मात्र काही लोकांच्या लक्षात आलं. आणि मग त्यामध्ये जर एक बघितलं तर प्रशांत भूषण यांनी ही याचिका कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये टाकली आणि असं सांगितलं की ही इलेक्ट्रोड बॉन्ड जी आहेत याच्यामध्ये खूप मोठा स्कॅम घडतोय किंवा पैशाचा गोठाळा घडतोय.
आणि ते त्यांनी कोर्टाला दाखवून दिलं. कोर्टाने अधिसूचना केली की SBIने ते सगळा डेटा द्यावा. पण SBI सुरुवातीला नानो करत होतं, द्यायला तयार नव्हतं. शेवटी त्यांनी देण्याची मंजुरी किंवा दिले आणि त्याची सूचना त्यांनी सांगितलं की हे बॉन्ड आता जे काही रोखेत झालंय त्याच्यामध्ये किती गेलेत पैसे किंवा किती आलेत, कोणाला किती गेलेत, ती लिस्ट सुद्धा उघड करा. कारण भारतीय जनता पार्टीने जसं संसदेमध्ये मांडलं तर दुसऱ्या बाजूला लगेच त्यांनी आता हा पैसा कोणत्या पक्षाकडे किती गेलाय हे कोणालाही विचारायचा अधिकार नाही. म्हणजेच RTI जो 2005ला आपल्याकडे कायदा आला त्याचा अर्थ काय की कुठल्याही पक्षाकडे जे काही माहिती असेल किंवा जे काही पैसा असेल त्यांच्याकडे, कुठल्या एखाद्या पक्षाची माहिती पाहिजे असेल, त्या RTI कायद्याचा वापर करतो आपण, परंतु तो RTI खाली येणार नाही अशी तरतूद सुद्धा या भारतीय जनता पार्टीने केली. परंतु प्रशांत भूषण यांच्या याचिकेमुळं कोर्टाला, सुप्रीम कोर्टाला, म्हणजेच देशामध्ये आता जे काही चंद्रचूड साहेब आहेत यांच्या दक्षतेमुळं त्या अधिसूचना जारी करण्यात आल्या आणि ते माहिती सर्वांना मिळाली पाहिजे. अन्यथा हे बॉन्ड किंवा जे पैसे आहेत हे किती कोणाकडे गेले लोकांना कसं कळणार. आणि ही माहिती उघड करणं काही चुकीचं नाही असं सुप्रीम कोर्टाने सुनावलं. आणि ते सुनावल्यानंतर मात्र ती माहिती SBIने स्वतःच्या वेबसाईटवर अपलोड करावी. तसंच ती माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर सुद्धा माहिती उघड व्हावी की कोणत्या पक्षाला किती पैसे मिळाले. आणि मग असं झाल्यानंतर ती माहिती किंवा त्या लोकांची नावं सगळी SBIच्या वेबसाईटवर आणि आता निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर सुद्धा ती नावं अपलोड झाली. याच्या अगोदर हेच इलेक्ट्रोड बॉन्ड तयार करताना भारतीय जनता पार्टीने असं सांगितलं की जी लोक फंड देतील त्या लोकांची नावं गुपित ठेवली जातील. ते कोणालाही त्याची माहिती विचारायचा अधिकार राहणार नाही किंवा कोणत्या पक्षाला गेली ती सुद्धा माहिती विचारायचा अधिकार राहणार नाही. पण सुप्रीम कोर्टाच्या सतर्कतेमुळं किंवा चंद्रचूड साहेबांच्या सतर्कतेमुळं आणि प्रशांत भूषण सारख्या याचिकाकर्त्याच्या सतर्कतेमुळं हे सगळं ओपन झालं. आणि भारतीय जनता पार्टीने हा जो काही आपला लोकशाही आहे हा उत्सव आहे. दर 5 वर्षांनी निवडणुका येतात आणि ह्या निवडणुकामध्ये ज्या पक्षाला वाटतं की या भारत देशाची सेवा करायची, या भारत देशामधील मंडळींची सेवा करायची, ते राजकीय पक्ष निवडणुकाला उभे राहतात. त्यांना लोक भरभरून ज्याला मतदान देतील त्याला 5 वर्षासाठी सत्ता करायचा अधिकार मिळतो. म्हणजे सत्ता ही सेवा आहे. पण ह्या सेवेचा वापर व्यवसाय म्हणून किंवा धंदा म्हणून कसा भारतीय जनता पार्टीने केला हे यातून उघडकीस झाले. आणि मित्रांनो त्यावेळेस त्यांनी सांगितलं, भूलथापा दिल्या लोकांना, परंतु आता ते सर्व ओपन झाले आणि तुम्हाला याच्यामध्ये लक्षात येईल की सगळ्यात मोठा फंड किंवा सगळ्यात जास्त देणगी जर कोणाला आली असेल तर ती म्हणजे भारतीय जनता पार्टीला. मी तुम्हाला बाजूला दाखवतोय. आणि असं का झालं तर भारतीय जनता पार्टीच्या डोक्यातून आलेली सुपीक संकल्पना म्हणजे एखाद्या माणसाला जर पाकिट मारायचं असेल एखाद्याचं तर तो वेगवेगळ्या आयडिया लावतो. तसं भारतीय जनता पार्टीने इलेक्ट्रोड बॉन्ड तयार करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया लावल्या. आणि त्या आयडिया कशा, ED, CBIच्या धाडी टाकायच्या लोकांवर आणि त्यांच्यावर धाडी टाकल्या की त्यांच्याकडून फंडिंग घ्यायचं आणि मग पुन्हा त्यांच्यावर धाड जाणार नाही. किंवा जे लोकांच्या कंपन्या जास्त फंड देतील त्यांना पुन्हा धंदा कुठला तरी द्यायचा. म्हणजे कंपन्या विका, मग तुमची एअर इंडिया असेल, रेल्वे असेल, जे काही असेल ते विक्री करा आणि त्यांच्याकडून फंड गोळा करा. कारण यांना भीती नव्हती की कोणीही आपल्याला ही माहिती विचारू शकणार नाही. आणि जे देत होते पैसे त्यांनाही माहित होतं की यांनी कायदा करून घेतलाय की आपलं नाव कधी उघडकीस होणार नाही. पण आता हे सगळं उघडकीस आले. आणि मित्रांनो यामध्ये सगळ्यात जास्त जर पैसा कुणाला मिळाला असेल तर तो भारतीय जनता पार्टीला. मी ते शेजारी दाखवतोय बघा. आणि याच्यामध्ये सगळ्यात वाईट किंवा दुर्दैवी घटना जर कोणती म्हणावी लागली तर पुलवामा हल्ल्याचा जो काही भारतीय जनता पार्टीने खूप मोठा इश्यू केला, त्यावर मागची 2019ची निवडणूक सुद्धा जिंकली. परंतु पुलवामा हल्ला झाल्यानंतर जे भारतीय जनता पार्टी या पाकिस्तानकडे बोट करतं, धार्मिक देश आहे, मुस्लिम देश आहे, तो द्वेष्ट आहे आपला असं म्हणतं आणि त्याच्यावर इलेक्शन जिंकतं, त्याच
पाकिस्तानमधील हब कंपनीकडून पुलवामा हल्ला झाल्यानंतर किती ट्रान्झिशन भारतीय जनता पार्टीच्या खात्यात गेले आणि किती पैसा त्यांना मिळाला, हा सगळा आत्ता मी म्हणत नाहीये, ती वेबसाईट सांगते आणि त्याच्यावरती आकडेवारी आली आहे. आणि हे जर बघितलं तर मग अशा नालायक माणसं या भारतात आहेत असं म्हणावं लागेल. आणि मित्रांनो, एवढंच काय, पण एक 10-11 गोष्टी मी तुम्हाला एक एक करून दाखवतोय की हे जे काही इलेक्ट्रोड बॉन्डच्या स्वरूपात काय झालं, कोणावर धाड टाकली की किती पैसे मिळायचे, किंवा त्याला कसा धंदा दिला जायचा, मग त्याच्यापासून परत त्याला दुसरं धाड त्याच्यावर पडणार नाही. म्हणजे ईडी सीबीआयचा उपयोग किंवा काळं धन कोणाकडे किती आहे, म्हणजे काळं धन ज्या माणसाकडे आहे, पैसा जास्त आहे, ते त्याच्याकडे असलं की ते काळं धन, आणि ते भारतीय जनता पार्टीकडे आलं की ते स्वच्छ झालं किंवा ते पांढरं धन झालं, असा यांचा फंड आहे. मित्रांनो, ते एक एक तुम्हाला दाखवतोय, ते बघा. 10-11 गोष्टी आहेत, त्या बघा तुम्ही. आणि मग याच्यामध्ये जर असं घडत असेल, आणि लोक तर असं म्हणायला चालू केलं लोकांनी की लोकांसाठी, शेतकऱ्यासाठी 6,000 रुपये आणि यांना 6,000 कोटी रुपये, लोकांसाठी मन की बात आणि ह्यांच्या धंद्यासाठी जन की बात. म्हणजे यांना जर पैसा पाहिजे असेल तर जन की बात, आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी किंवा लोकांच्या फायद्यासाठी असेल तर मन की बात करणारा हा पंतप्रधान. आणि हे इलेक्ट्रोड बॉन्डचा जो घोटाळा आहे तो खूप मोठा घोटाळा यांनी केला आणि तो आता जनतेच्या समोर आलाय. त्यामुळे आता जनता ठरवेल की काळं धन, लोकांनी कमवलेला पैसा किंवा त्यांच्याकडे असलेला पैसा ते काळं धन होतं, आणि यांच्याकडे गेलं की ते वॉशिंग मशीनमधून धुवून येतं, असा हा प्रकार आहे यांचा. आणि हे भारतीय जनता पार्टीच्या सुपीक डोक्यातून आलेली संकल्पना आहे. म्हणून धंदा म्हणजे व्यवसाय की सर्वसामान्य करतो तो, आणि जे आम्हाप असं पैसा कमवण्यासाठी करतात त्याला उपरोधिकपणे मी असं म्हटले, धंदा केला, धंदा. म्हणजे लोकशाहीच्या सेवेचा, लोकांकडून लोकांच्या खिशातला पैसा बाहेर काढून या मंडळींनी त्याचा धंदा बनवला. मित्रांनो, आज एवढंच मी म्हणतोय. ते जर आपल्याला पडत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.